9 ते 10 शिट्ट्या देऊनही हा पांढरा वाटाणा शिजत नाही, हा मुलांना कसा खायला देऊ, असा प्रश्न विचारणाऱ्या अंगणवाडी सेविकेवरतीच कारवाई करण्यात आली. हा पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्यासारखा नाहीये, याचा दर्जा चांगला नाहीये, असा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवरती शेअर केला आणि तुकाराम मुंडेंकडे तक्रार केली. आणि त्यानंतर त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली, त्यांना नोटीस देण्यात आली. म्हणजे जी लहान मुलं अगदी 2-3 वर्षाची, 4 वर्षाची, 5 वर्षाची ही मुलं असतील, या मुलांना आपण काय खायला देतोय आणि जे खायला देतोय ते चुकीचं आहे असं म्हणणाऱ्या त्या अंगणवाडी सेविकेवरतीच कारवाई व्हावी. इतकं प्रशासन वाईट कसं असू शकतं, असाही आता प्रश्न पडलाय. सोशल मीडियाने आणि माध्यमांनी याच्यावरती आवाज उठवल्यानंतर त्यांच्यावरची कारवाई मागे घेण्यात आली आहे. पण अशा कित्येक अंगणवाड्या असतील ज्या ठिकाणी अशा प्रकारे दर्जाहीन अन्न त्या विद्यार्थ्यांना दिलं जातं. शाळेत किंवा अंगणवाडीत शिकणाऱ्या या मुलांची काळजी प्रशासनाने घेणं, त्यांना आपण पोषण आहार म्हणून काय खायला घालतो याचा विचार करणं गरजेचं नाही का? तुमच्याही आजूबाजूला अशी काही प्रकरणं असतील तर नक्की सांगा आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.